नमस्कार विद्यार्थी मित्रों, प्रॉब्लेम सेट 5 त्यातला क्वेश्चन 4 पर्यंत आपलं झालं. 5 नंबरचा क्वेश्चन ऑलरेडी एक्सरसाइज मध्ये झालाय, स्टार केलाय, पण तरी मी रिपीट करतोय, महत्वाचा आहे. 2 डिजिट नंबरचा आपण झालाय, ऑलरेडी घेतलेला आहे. अ 2 डिजिट नंबर इज 3 मोर दॅन 4 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स. पहिली कंडिशन बघा. A 2-digit number is 3 more than 4 times the sum of its digits. पहिलं सेंटेन्स संपलं. If 18 is added to number, the sum is equal to number obtained by interchanging digits. Find the numbers. Find the numbers. मग आपल्याला माहिती आहे तेच पद्धत सुरू करायची की डिजिट सपोज डिजिट इन 10th place equal to x, 10th place equal to x, and digit in ज्यांना समजून नाही पुन्हा येतं in unit place equal to y. Therefore original number equal to xy, आणि त्याची व्हॅल्यू किती होईल मग 10x plus y. By interchanging digits, new number equal to yx, आणि त्याची व्हॅल्यू होईल 10y plus x. फिक्स आहे, लक्षात घ्या. मी तरी सांगितलं तुम्हाला 53 हा दशक स्थानचा अंक आहे. 10th प्लेस झाला युनिट प्लेसची व्हॅल्यू मांडत असताना आपण दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणतो आणि एकक स्थानच्या अंकाला 1. करेक्ट. म्हणून इथं मला ते नंबरच शोधायचे, नंबर माहित नाहीत, म्हणून दशक ती अंक किती संख्या आहे, नंबर x, डिजिट म्हणजे अंक, त्यातला अंक हा दशक स्थानचा अंक आहे, हा एकक स्थानचा अंक. ओके. म्हणून याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर 10x plus y, यांची बेरीज होणार नाही कारण हे व्हेरिएबल सेम नाही. मग इंटरचेंज डिजिट केल्यानंतर yx होईल आणि 10y plus x. इथं ही कंडिशन संपली. बाय फर्स्ट कंडिशन. आता आपण पहिलं वाक्य वाचू. बाय फर्स्ट कंडिशन काय म्हणते नीट बघा. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सोडवले पाहिजे. A 2-digit number is 3 more than 4 times the sum of digits. एक 2 अंकी संख्या किती 3 more than 4 times the sum of digits. 2 अंकी संख्या कोणती, ओरिजिनल नंबर 10x plus y. समजा त्याचा कंडिशन बघा. कोणा एवढी की 2 अंकाच्या बेरजेच्या किती पटीपेक्षा, चौपटीपेक्षा 3 ने अधिक आहे. इंग्लिश मध्ये कळालं पाहिजे. अ 2-digit number is 3 more, उलटा असते, 3 ने जास्त आहे, then the 4 times sum of it. त्यांच्या अंकाच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा 3 ने मोठी एक संख्या आहे. याला सॉल्व करा. 10x plus y equal to 4x plus 4y plus 3. याला मल्टिप्लाय केलं, याला मल्टिप्लाय केलं. आता 4x ने ट्रान्सफर करा, 6x minus 3y equal to 3. असं ठेवलं तरी चालेल किंवा 3 ने डिवाइड करा, रिड्यूस करा, आणि मग काय होईल 3 1 3 3 2 7 3 3 कटले 3 1 3, म्हणून काय होईल 2x minus y equal to 1. फर्स्ट कंडिशन तयार झाली, काम संपलं. कंडिशन तयार करता येणं गरजेचं आहे, त्यासाठी नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवावे लागतील. ओके. सेकंड कंडिशन काय, इफ 18 is added to number by second condition, ह्या नंबर मध्ये जर 18 ऍड केले म्हणतो मूळच्या संख्येत 10x plus y plus 18 is added. If 18 is added to number, the sum is equal to number obtained by interchanging the digits. त्याच्यावर अंकाची आदलाबदल करून येणारी संख्या येईल म्हणतो, म्हणजे किती होईल तो 10y plus x. मूळच्या संख्येत 18 मिळाली तर त्याची अंकाची आदलाबदल करणारी संख्या एवढा असं लक्षात घ्या. आणि मग याला पुन्हा सॉल्व करा. 10x मधून x गेले 9x, हे 10y इकडे आले -9y, आणि 18 ला तिकडे पाठवा -18. 9 ने डिवाइड करा, याला प्रत्येक टर्मला रिड्यूस करू शकतात. 9 9 कटले 9 9 कटले 9 1 9 2 18.
म्हणजे किती झालं ते x मायनस वाय इक्वल टू निगेटिव्ह 2, याला 2 नाव द्या. आता त्याच्या खाली 1 मांडलं तरी चालतंय. 2x मायनस वाय इक्वल टू 1, त्याला 1 नाव द्या. असं काही फरक पडत नाही, खाली 2 2 खाली 1 कोणते मान. आता तुम्हाला ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं पटकन कळलं. सेम साइन आहे म्हणजे सबट्रॅक्शन करा. 2 मायनस 1 दोन, मग हे मायनस हे प्लस आणि हे मायनस होईल. 2x मधून x गेले मायनस x राहतील, हे मायनस 3 होतील. दोन्ही मायनस मायनस प्लस x इक्वल टू 3, पुटिंग 1 ऑफ 2 इन 2 x मायनस y इक्वल टू निगेटिव्ह 2, 3 मायनस y इक्वल टू निगेटिव्ह 2, मायनस y इक्वल टू निगेटिव्ह 2 मायनस निगेटिव्ह 3, मायनस y इक्वल टू निगेटिव्ह 5, y मायनस मायनस कटले y इक्वल टू. therefore ओरिजिनल नंबर इक्वल टू किती होईल xy पाहिजे आपल्याला म्हणजे 35. किती येईल 35. बघा आता तुम्ही टॅली करू शकता की त्या 35 मध्ये जर 18 ऍड केले तर काय होईल. आता इथे इंटरचेंजिंग नंबर किती येईल 53. बघा होतो म्हणे 5 आणि 5 10 आणि 13, 3 आणि 4 आणि 5 53 झाली का. तीच कंडिशन सॅटिस्फाय झाली का बघा. ओके, अशा कंडिशन साठी ओरिजिनल नंबर किती असेल आणि इंटरचेंजिंग डिजिट केलं तर किती होईल तो 53. करेक्ट. इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे. याच्यावर एक येतंय लक्षात घ्या, आपल्याला सोडवता आलं पाहिजे. 6 नंबर तर खूप सिंपल आहे, आपण घेऊ ते पण. 6 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर तुम्ही मनाने केले तरी चालतात, बघायची आवश्यकता नाही. नंतर तुम्ही चेक करू शकता. नसेल येत तर बघा पुन्हा मनाने करा. असा अभ्यास करायला हरकत नाही. सॉल्व करा. याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस देणार आहे मी, केले पाहिजे. फायदा तुमचा आहे, नाही अभ्यास केला तर नुकसान तुमचंच आहे. आळस करू नका, वेळ वाया करू नका. संधी आहे, फायदा घ्या. नंतर शब्द आठवून उपयोगाचे नाही. बियन सर म्हणून ते बरोबर आहे, त्यापेक्षा बियन सरवर आत्ताच विश्वास ठेवा. ठेवायचा का नाही तर तुम्ही ठरवा की बियन सर म्हणते त्याच्यात तथ्य आहे का. यस ते म्हणते ते मान्य. पुढचं फार सिंपल आहे, सगळ्याला येऊ शकतं, तुम्ही मनाने केलं तरी चालते. झाले. कॉस्ट ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ 6 बुक्स अँड 7 पेन इक्वल टू 79 रुपीज अँड टोटल कॉस्ट ऑफ तेच आहे का बघा. त्याच्यात थोडं करेक्शन आहेत काही काही प्रॉब्लेम मध्ये, नीट बघा. टोटल कॉस्ट ऑफ 6 बुक्स अँड 7 पेन इज 79. करेक्ट. 5 books and 7 pens together cost. किती 5 books and 7 pens together cost is 79. Whereas 7 books and 5 pens together cost is 77. Find the cost of 1 book and 2 pens. 5 बुक्स आहेत ना आणि 7 पेन. इथं थोडं करेक्शन आहे. 6 बुक्स झाले, काही नवीन पुस्तकात नसन सुद्धा तर ते करेक्शन करा. करेक्शन आहेत. सपोज कॉस्ट ऑफ 1 बुक इक्वल टू आपण काय म्हणतो. सपोज कॉस्ट ऑफ 1 बुक इक्वल टू x मान RS(x) and cost of 1 pen equal to RS(y) मान. by first condition सिंपल लक्षात आला असो. एकाची x आहे तर 5 बुक्स आहे. करेक्शन करून घ्या. टोटल कॉस्ट ऑफ 5 बुक्स 5x प्लस 7y. चेक करा एकदा. 5x प्लस 7y इक्वल टू 79 आहे का बघा. 79 इक्वेशन 1. आणि सेकंड कंडिशन बघा बरोबर आहे का. 7 बुक्स अँड 5 पेनच आहे का. 7x प्लस 5y इक्वल टू किती 77. कंडिशन तयार झाली. सोडवायला हरकत नाही. खरं हे काही दुसऱ्या पद्धतीने सोडवता येतं, पण आता तुमच्या अभ्यासाला नाही म्हणून मी आपली नियमित पद्धत सोडतो. जेव्हा असे क्रॉस आल्यानंतर एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करण्याची पद्धत असते, लक्षात घ्या. तसं केलं तरी चालतंय किंवा असं केलं तरी चालतं. खूप मोठे आकडे त्याची पद्धत सुद्धा एक माहित पाहिजे. किंवा याला 5 ने गुणा याला 7 ने गुणून तुम्ही सोडू शकतात आपली नेहमीची पद्धत. पण एक दुसरी पद्धत सांगतो. एकदा ऍडिशन करायचं
काय होतंय बघा, 12x प्लस 12y इज इक्वल टू 9 7 16. चला एक साधून जाऊ, 16 12 1 12. आम्ही काय केलं, 7 आणि 5 12 एक पद्धत सांगतो. दुसरी तुम्हाला कामाला येणार आहे MCQ साठी थोडं लक्ष द्या. किंवा तुम्ही याला वर 5 ने खायचं 7 ने गुणलं तर एका व्हेरिएबलचा लूप केला तरी चालतं. मी सगळ्यांचं काय केलं, ऍडिशन केलं 1 अधिक 2. तर किती 7 आणि 5 12x, 7 आणि 5 12y आणि 9 16, 7 आणि 1 8, 8 10 15 आलं. याला 12 ने डिवाइड करा, ऍडिशन केलं. कधी करायचं हे, जेव्हा क्रॉस व्हेरिएबल जर कोएफिशिएंट सारखे असतील तरच अशी पद्धत वापरायची. लक्षात घ्या, जी आता तुम्हाला 10 स्टँडर्डला आहे. ही एक तर तुम्हाला माहित आहे पण वेगळी म्हणून मुद्दाम ठेवे, केलं तर चुकीचं नाही. सिंपल आहे, याच्यावर MCQ आहेत तुम्हाला, म्हणून मी ही एक म्हटलं सांगा. 12 कटली, 12 1 12, 12 1 12, 12 36, 3 राहिले. म्हणजे x + y = 13. मला 3 नाव द्यायचं. तुम्ही आपली नेहमीची पद्धत केली तरी चालते. वर 5 ने गुणा, खाली 7 ने गुणा, y चा लूप होईल आणि मग x व्हेरिएबल. तसं आहे का, मुद्दाम सांगतो. आल्सो तेच घ्यायचे पुन्हा आणि त्याचं सबट्रॅक्शन करायचं. 5x + 7y = 79. त्याला एक नाव द्या. आणि 7x 5y = 77. 2. ही कधी मेथड वापरायची, जेव्हा क्रॉस कोएफिशिएंट सारखे असेल. x चे आणि y चे सारखे कोएफिशिएंट सारखे पाहिजे. आता यांचं सबट्रॅक्शन करायचं, ऍडिशन केलं एकदा काय करायचं, सबट्रॅक्शन. कारण मोठाले आकडे थोडासा गुणाकार करायला ती पद्धत वापरली ती चुकीची नाही. मायनस मायनस आणि मायनस, -2x -2y = 2, सॉरी +2y. 7तून 5 गेले -2x, 7तून 5 गेले +2y, 79 भागिले, मग किती होते, 2 ने डिवाइड करायला, अजून रिड्यूस करा. -x + y = 1. सिंपल झालं. याला 4 नाव द्या. ठीक आहे, त्याच्याकडून मांडा, म्हणजे एकदम सिंपल. x + y = 13 3. आता तुम्हाला सोडवायला खूप सोपं. x कटले, 2y = 14, y = 14/2, y = 7. पुटीन 1 मध्ये ठेवलं तरी चालतंय, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा आणि 4 मध्ये ठेवा. कुठेही ठेवा. पुटीन 3 सोप्यात ठेवा. पुटीन सोपं. x + y = 13, x + 7 = 13, x = 13 - 7, x = 6. 13तून 7 गेले, 6 राहते. आणि मग तुम्हाला काय विचारले, therefore cost of one book, therefore answer लिहून टाका. cost of, see here, cost of one book equal to किती आलं, x कोणाला मानलंय, cost of one book equal to area 6 and cost of 2 pen, cost of काय विचारले, 2 pens equal to किती होईल, 2 पेनाची किंमत किती होईल, 14. करेक्ट. बघा आन्सर बरोबर आहे का. थोडंसं गणितामध्ये करेक्शन आहे. 6 and 14 ओके. थोडंसं इथं करेक्शन आहे. 6 च्या ऐवजी 5 केलंय. नवीन पुस्तकाने काही करेक्शन होऊन आलेलं असं. ओके. असा 7 नंबरचा स्टार केलेला प्रॉब्लेम आहे. थोडासा विचार करायला लावणारा आपण तोही घेऊ. 7 8 9 10 सगळे स्टार केलेले प्रॉब्लेम आहे. मागच्या पेक्षा थोडेसे आवडले. तुम्हाला थिंकिंग करायला लावणारे प्रॉब्लेम असतात. जे स्टार केलेले प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला थोडीशी थिंकिंग करायला, हार्ड नाही. 7 नंबरचा प्रॉब्लेम घेऊन आपण स्टार केलाय. बघू तो मी रीड करतो, 2दा-3दा रीड करतो. द रेशो ऑफ इन्कम ऑफ 2 पर्सन इज 9:7. इन्कमचा रेशो दिलाय, लक्षात घ्या, 2 माणसांचा. करेक्ट. अँड हे 2 पद्धतीने करता येते. द रेशो ऑफ देअर एक्सपेन्स, म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजे खर्चाचा रेशो दिलाय. एक्सपेन्सचा खर्च दिलाय 4:3. एक्सपेन्स
एक्सपेन्स किती दिला एक्सपेन्स त्यांचा की रेशो ऑफ एक्सपेन्स is 4:3 and every person save 200 rupees. Find their income each. Suppose जे विचार suppose income of first person, one person किंवा second person काय म्हणा first person equal to RS X now and income of second person equal to RES Y1. ओके दोघांचं इन्कम विचारले दोघांच्या इन्कमचा रेशो 9:3 आहे त्यांचा खर्च करण्याचा रेशो 4:3 आहे आणि सेव्हिंगचा किती आहे 200 लक्षात घ्या आपल्याला माहित आहे की इन्कम मायनस एक्सपेन्स इक्वल टू सेव्हिंग बरोबर आहे मी 1000 रुपये मला जर भेटत असतील आणि मी जर 800 रुपये खर्च असेल तर माझी सेव्हिंग किती झाली 200 रुपये म्हणजे हे माझं इन्कम आहे हा माझा खर्च आहे आणि सेव्हिंग 200 रुपये असा अर्थाच आहे ते आणि मग इथं बाय फर्स्ट कंडिशन काय म्हणतो इन्कमचा मग त्याचा रेशो कितीला इन्कमचा पहिल्याच बघू 9:x अपॉन y इन्कमचा रेशो इन्कमचा x अपॉन y इज इक्वल टू 9/7 तिरका गुणाकार करा 7x equal to 9y 7x minus 9y equal to 0 equation number 1 by second condition मी आता सांगितलं आपल्याला माहिती इन्कम किती पहिल्याचं x त्यातून सेव्हिंग किती 200 म्हणजे राहिलं काय इन्कम मधून सेव्हिंग वजा केली तर काय राहील त्याचा एक्सपेन्स खर्च सेव्हिंग मध्ये इन्कम वजा सेव्हिंग म्हणजे काय असं त्याचा रेशो घेतला म्हणजे हे काय झाली x मायनस 200 म्हणजे काय झाला खर्च झाला आणि इथं y मायनस 200 दोघं सेव्हिंग 200 तेव्हा त्यांचा रेशो किती 4/3 ही कंडिशन काय आहे बघा एक्सपेन्सचा रेशो 4/3 आहे हा सुद्धा एक्सपेन्स आहे x म्हणजे इन्कम मायनस सेव्हिंग म्हणजे एक्सपेन्स यांचा रेशो किती 4 आहे कंडिशन काय रेशो हे गणित दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडवता येतं याला असं करता येतं कॉमन मल्टिपल ऑफ इन्कम इज x कॉमन मल्टिपल ऑफ एक्सपेन्स इज आणि मग 9x मायनस 4y लक्षात घ्या याचा कॉमन मल्टिपल x मानायचा याचा कॉमन मल्टिपल एक्सपेन्सचा दोघांचा मानायचा 9x मायनस 4 अशी कंडिशन टाकून सुद्धा जमतंय इक्वल टू 200 आणि 7x मायनस 3y इक्वल टू 200 वेगळ्या पद्धतीने केलं तरी चालतंय पण इथं कॉमन मल्टिपल x माना याचा कॉमन मल्टिपल काय माना y माना लक्षात घ्या म्हणून 9x मायनस 4y इक्वल टू 200 7x मायनस 3y इक्वल टू 200 अशी कंडिशन तयार करता येते अशी केली तरी चूक नाही दोन्ही बरोबर आहेत तिरका गुणाकार करा याने याला मल्टिप्लाय करा 3x मायनस 600 4y मायनस 800 3x 3 दोन्ही 6 4y मायनस 3 दोन्ही 4 दोन्ही 8 3x minus 4y is equal to minus 200 equation number 2 चारशेचं पक्षांतर झालं आणि मग मायनस 200 होतील एक त्याच्या खाली मांडायची 7x minus 9y equal to 0 1 काय करतो आता एक वरच्याला 9 ने गुणा आणि खालच्या किती गुणा 4 ने तसं जमतं किंवा 7 3 केलं तरी चालतंय याच्या कोएफिशिएंटने वर गुणलं याच्या कोएफिशिएंटने खाली गुणलं काय होईल मग 9 3 27x 9 चौक 36y मायनस 9 दोन्ही 1800 7 चौक 28x करेक्ट 9 3 27 मायनस 36y इथं बरे जण सुटते 0 शून्याला कशाने गुणाकार असतो 0 असतो तरी पण तुम्हाला साइन चेंज मायनस प्लस मायनस आणि मग हे कटले लक्षात घ्या इथे मायनस एक्स निगेटिव्ह एक्स 27 मधून 28 जातच नाही 28 मधून 27 गेले इज इक्वल टू मायनस 1000 हे मायनस मायनस प्लस एक्स इक्वल टू पुट इन 1 और 2 कुठे ठेवा 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा 2 म्हणलं तरी चालतं 2 मग 2 काय
3x minus 4y. 3x minus 4y is equal to minus 200. 3 into 1800 minus 4y is equal to minus 200. 18 5400 minus 4y minus 200. Okay. 1800 ही व्हॅल्यू मी इथं पुटअप केली. 18 minus 4y minus 200 याचं पक्षांतर minus 4y minus 200 plus minus 5400 minus 4y equal to minus 5600 minus minus plus y equal to 5600 upon 4. 4 1 4 4 1 4 4 1 16 y equal to 1400. करेक्ट. आणि मग तुम्हाला आन्सर लिहायला हरकत नाही. काय लिहिणार आन्सर? इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन इक्वल टू RS किती आहे? x किती आलं? 1800. and income of second person equal to RS किती? 1400. ओके. करेक्ट आन्सर आहे. यस. हे लक्षात येणं गरजेचं आहे. सिंपल आहे. दोन्ही पद्धती सांगितल्या तुम्हाला. जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करू शकता. इंटरेस्ट पाहिजे, प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, नाही तर उपयोग नाही. 8 नंबरचा असंच आहे. बहुत फार इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे 8 नंबरचा. VVIMP 8 नंबरचा प्रॉब्लेम VVIMP करू शकतात. ओके. 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, तुम्ही बघू शकता. मी रीड करतो. स्टार केलेला आहे आपण त्याला VVIMP म्हणून. शांत डोक्याने बघा. मी रीड करतो. If the length of rectangle is reduced by 5 units and its breadth is increased by 3 units, the area of rectangle is reduced by 8 square units. पहिलं वाक्य संपलं. If length is reduced by 3 units and breadth is increased by 2 units, the area of rectangle is increased by 67 square units. Find the length and breadth of rectangle. तिसरं वाक्य संपलं. आता रेक्टँगलची फिगर नाही काढली तरी चालेल, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. हा रेक्टँगल म्हणजे आपण म्हणतो लांबी x मानू तर रुंदी किती मानू त्याची y मानू. करेक्ट. सेंटीमीटर असेल तर युनिट दिले तरी एकच दिलेली नाही, युनिट वापरायचं. युनिट. रेक्टँगल म्हणजे आयत, पार्ले बिस्किट. ओके. सपोज ओरिजिनल लेंथ, मूळची ओरिजिनल लेंथ ऑफ रेक्टँगल समजून घ्या. rectangle equal to x unit, correct, and breadth equal to original breadth equal to y unit. ओरिजिनल काय एरिया, ओरिजिनल एरिया किती झाला तर ओरिजिनल एरिया मूळचा ऑफ रेक्टँगल इक्वल टू XY स्क्वेअर युनिट. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष पाहिजे. आपण अभ्यास करत असतात, नुसतं काम करायला आणि व्हिडिओ बघत असताना मजेत बघायला तर जमणार नाही. दररोज तेच सांगतोय, कंटाळा येत असेल त्याच गोष्टीचा. भीम सर तेच सांगते. पण गाफील विद्यार्थी वाईट एका गोष्टीचं वाटतं, खूप गाफील आहेत. काय इंटरेस्ट येत नाही आम्हाला. मला आश्चर्य वाटतं. हुशार विद्यार्थी सुद्धा 2 3 4 विद्यार्थी फक्त होमवर्क टाकतात, काहीच रिस्पॉन्स देत नाही. एक नेमाने टाकती होमवर्क करून. जोशी एक आहे, फपाळ म्हणून एक आहे. असे विद्यार्थी आहेत, नाव बोटावर नाव मोजणारे. एखादा राहिला असं हुकून चूक, एखादा कधी मध्ये टाकतंय उगा की सरने एखाद्या घरीच फोन लावणे,
होमवर्क नाही टाकल्यानंतर मी बऱ्याच घरी आता फोन लावायला सुरुवात करणार आहे, पालकाच्या कानावर घालणार आहे. हेही लक्षात घ्या. अचानक घरी फोन येऊ शकतो माझा. होमवर्क पहिले तुमचं अकाउंट माझ्याकडलं म्हणजे तुमची नोटबुक आहे. म्हणून एवढं काम करू नये. तुम्ही करत नसाल पुन्हा आरडायचं उपयोग नाही. पुन्हा एकदा बघा, हा रेक्टँगल आहे. मूळची लांबी x मानली, मूळची रुंदी y मानली, मूळचा x y झाला. बाय फर्स्ट कंडिशन आता आपल्या पहिल्या कंडिशन. आता काय म्हणतो, इफ, आता वाचून पहिलं वाक्य मी, इफ द लेंथ ऑफ न्यू, आपण इथं न्यू लेंथ किती होईल, न्यू लेंथ मूळचे आता नवीन वाढवली किती, लेंथ ऑफ रेक्टँगल, इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल रिड्यूस्ड बाय 5 युनिट, मूळची x होती त्यातून 5 ला केली, आणि ब्रेड किती होईल त्याची, ब्रेड काय केली बघा, ब्रेड इज इन्क्रीज्ड y+3 युनिट, आणि मग न्यू एरिया किती झाला याचा, एरिया इक्वल टू, एरिया किती होतो, एरिया ऑफ रेक्टँगल इज रिड्यूस्ड म्हणजे xy - 8. बघा पुन्हा एकदा वाक्य, इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, समजणं गरजेचं आहे. मूळची एरिया xy आहे, मूळची लांबी xy, त्यात काय केलं, त्याची लांबी 5 ने कमी केली, रुंदी वाढवली, एरिया मूळच्या एरियापेक्षा 8 ने कमी होईल. ओके, आणि मग आपल्याला ते एरियाचं सूत्र, लांबी गुणिले रुंदी बरोबर एरिया. देअरफॉर काय होईल मग, x - 5 in another y+3, लांबी गुणिले रुंदी इक्वल टू एरिया, एरिया किती आहे, xy - 8. कंडिशन पहिली मुद्दाम रीड करतो, इफ लेंथ ऑफ रेक्टँगल इज रिड्यूस्ड बाय 5 युनिट and its breadth is increased by 3 unit, the area of rectangle is reduced by 8 square unit. आणि म्हणून ती कंडिशन तयार होते की लांबी गुणिले रुंदी बरोबर एरिया. आता इथं तुम्हाला बायनॉमियल टू बायनॉमियल गुणाकार करता आला पाहिजे. द्विपदी झाले पॉलिनॉमियल मध्ये, किंवा 8 स्टँडर्डला झालेले, 7 स्टँडर्डला मल्टिप्लिकेशन, x ने y ला मल्टिप्लाय करा xy, x ने 3 ला मल्टिप्लाय करा 3x -5y -15 इक्वल टू xy -8. स्टेप वरती का बघा, सांगायला रिपीट, x ने y ला मल्टिप्लाय केलं xy, x ने 3 ला मल्टिप्लाय केलं प्लस 3x -5y -15 इज इक्वल टू xy -8. ओके, आणि मग हे xy कॅन्सल झाले का, हे जर पक्षांतर केलं तर -3 कटतील, आणि म्हणून इथं दिसतंय ना 3x -5y, याला तिकडं पक्षांतर करा, किती येते 7. याला एक पहिली कंडिशन तयार झाली. ऋण 15 तिकडे गेल्यानंतर धन होते, प्लस होते, आणि 15 तून 8 गेले 7 राहते. कंडिशन 3x - 5y इक्वल टू, फार इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. बाय सेकंड कंडिशन आता दुसरं वाक्य वाचतो आपण, न्यू लेंथ किती होईल, मग डायरेक्ट केलं तरी चालतंय, समजत असेल तर मी वाचतो, डायरेक्ट केलं तरी. बाय सेकंड कंडिशन, इफ लेंथ इज रिड्यूस्ड बाय 3 युनिट म्हणजे किती होईल, x - 3, and breadth is increased y+2, then area of rectangle will increase by 67 square unit म्हणजे xy plus 67. एकदा प्रॉब्लेम बरोबर आहे का बघून घ्या, प्रॉब्लेम बरोबर आहे का बघून घ्या. 8 नंबर, if length of rectangle, the length of rectangle is reduced by 5 unit and breadth is increased by 3 unit, the area of rectangle is reduced by 8 square unit. 9 square unit. 9 square unit. What? Read कर. If the length of rectangle is reduced by 5 units and its breadth is increased by 3 units, the area of rectangle gets reduced by 9 units. If the length reduced by 9. units. बघा करेक्शन आहे थोडं गणितातले, हे करेक्शन नीट बघा. म्हणजेच आता किती होईल, 15 - 6 होईल का, 6 होईल. ओके, हा नेक्स्ट कंडिशन वाचा. त्याची नेक्स्ट कंडिशन, if the length is reduced by 3 units and breadth is increased by 2 units, the area is increased by 67 square units. Find the length and breadth of rectangle. प्रत्येक बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये करेक्शन आहेत. नवीन पुस्तक असल्यामुळे
काही काही पुस्तकामध्ये बदल झाला असेल आणि झालेला असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात, लक्षात घ्या. ओके. आता तुम्हाला सोडवताना तीच कंडिशन x ने y ला मल्टिप्लाय करा, xy प्लस 2x मायनस 3y मायनस 6 इक्वल टू xy प्लस 67. पुन्हा सांगतो, x ने y ला मल्टिप्लाय केलं xy, x ने 2 ला केलं 2x मायनस 3y मायनस 6 आणि मग हे xy करते 2x मायनस 3y इज इक्वल टू 73. 67 आणि ते प्लस होते तिकडे गेल्यानंतर ते किती हो याला किती लावले 1 आणि 2 सोडवा. 3x मायनस 5y 3x मायनस 5y इक्वल टू 6. याला एक नाव द्या, एक घेतलं त्याला खाली मांडणी केली आणि मग तुम्ही आता मल्टिप्लाय करायला हरकत नाही. ही एक तर याला 5 ने मल्टिप्लाय करा, याला कितीने मल्टिप्लाय करा 3 ने. मग 5 2 10x मायनस 15y मायनस 5 3 15 5 3 15 7 35 365 5 7 5 3 15 चला 1 7 35 36 आणि इथे किती होईल 9x मायनस 15y इज इक्वल टू 80. साइन चेंज करावं लागेल मायनस प्लस मायनस आणि मग इथे येते x इक्वल टू हे कटते 65 वरून 80 15 तून 8 गेले खाली 7 2 4 आणि इथं किती होईल 347. बघा 347 उत्तर आहे का, उत्तर मोठं आहे म्हणजे असं ते. हो. किती लेंथ इज 347 युनिट. चालतंय थोडंसं युनिट आहे लक्षात. आणि x इक्वल टू पुट इन 1 और 1 मध्ये ठेवून सोपं जाते. 3x minus 5y equal to 6. 3 into 4 347 minus 5y equal to 6. किती आता मल्टिप्लिकेशन बघा 7 3 21 6 to 1 6 to 1 बरोबर आहे का बघा. 7 3 21 हातचा आला 2 4 3 12 7 3 21 347 आलता ना पहिलं. 7 3 21 4 3 12 12 14 641 असणार. 3 3 9 आणि 13 1041 आहे 1041. 7 3 21 हातचे आले 2 4 3 12 12 2 14 हातचे आले 1 3 3 9 10 मायनस 5y इक्वल टू 6. ओके. मग आता इकडे आपण सॉल्व करू त्याला. हे झालंय का नाही. मग किती होईल ते बघा मायनस 5y इज इक्वल टू 6 मायनस 1041 मायनस 5y इक्वल टू किती होते बघा मायनस 1033. ओके. आणि मग मायनस मायनस प्लस होते 5 ने डिवाइड करा दोन्ही बाजूला 5 5 कटले 5 दोन्ही 10 गडबड होती तर शून्य देत नाही आपण 27 करतो 0 चा भाग आणि 5 7 35 y इक्वल टू 207. आणि म्हणून तुम्ही आन्सर लिहा लेंथ इक्वल टू किती 347 युनिट आणि ब्रेड इक्वल टू ओरिजिनल ब्रेड इक्वल टू 207 युनिट. आन्सर लिहायला हरकत नाही. ओके. शांत डोक्याने करायला लागून चुका होऊ द्यायच्या नाही. काळजी घेत जा. समजलंय का बघा. काय काय केलं मी पुन्हा 2 मिनिटं रिपीट करतो. ओरिजिनल लेंथ x मानली, ब्रेड y मानली आणि एरिया xy झाला ओरिजिनल आणि मग 2 कंडिशन तयार केल्या त्याच्यावर दिली आणि त्याच्यावर मी उत्तर काढलेलं आहे.
पुढचा आता 9 नंबरचं सुद्धा स्टार केले ते बघूत आपण. रीड करतो 9 नंबरचा प्रॉब्लेम मी रीड करतो, तो सुद्धा स्टार केलेला आहे. नीट बघा, वाचतो मी, हे सुद्धा नीट बेसिक फार पक्क पाहिजे या प्रॉब्लेम मध्ये. एरिया ऑफ रेक्टँगल माहीतच नसतं तर उत्तर आलं नसतं. मग तर गोष्ट म्हणजे नॉलेज असणं फार गरजेचं आहे प्रॉब्लेम, बाकीच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं तसंच आहे बघा, नॉलेज तुमचं फार क्लिअर पाहिजे ह्या प्रॉब्लेम मध्ये 9 नंबरच्या. म्हणून त्याला स्टार केलंय की तुम्हाला जे पूर्व ज्ञान आहे हे माहीत असणं गरजेचं आहे की एरिया ऑफ रेक्टँगल. आणि ह्या गणितात सुद्धा तुम्हाला डिस्टन्सचा गणित आहे, म्हणजे वयासंबंधी गणित असतात, अंकासंबंधी गणित असतात, वेग वेळ आणि अंतरासंबंधी गणित असतात. हे याचे शाब्दिक उदाहरण तुमच्या लक्षात आले असेल. एज, डिस्टन्स, टाइम अँड स्पीड, पुन्हा नंबर्स की प्राईम नंबर, पुन्हा नॅचरल नंबर, ऑड नंबर, नंबरवर आधारित प्रॉब्लेम असतात. एज संबंधी सुद्धा असतात आणि व्यवहारातले सुद्धा गणित असतात. कॉस्ट ऑफ 6 बुक, पेन, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आता बघा, डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस दिले तुम्हाला. डिस्टन्स बिटवीन दोन ठिकाणातलं अंतर दिले किती? ऑन अ रोड इज 70 किलोमीटर. ए आणि बी दोन अंतर दिले, तसं दोन डिस्टन्स टू प्लेस दिले ए अँड बी. अ कार इज स्टार्ट फ्रॉम ए. एक कार आहे, ए पासून स्टार्ट झाली. लक्षात घ्या, कल्पना करा, तुम्ही काढू नका फिगर समजण्यासाठी. ए पासून एक माणूस एक कार बाईक घेऊन चाललाय. अँड अदर फ्रॉम बी, दुसरी कार इथं दुसऱ्या ठिकाणाहून सुरू झाली. लक्षात जाते, इथे एक कार आहे, बी पॉइंटला एक कार आणि ए पॉइंटला. मग दोन शहरातलं किंवा दोन गावातलं अंतर किती? विलेज मध्ये 70 किलोमीटर. दोन पॉइंट मधलं अंतर कोणते? 70 किलोमीटर. दोन्ही कार आहेत. अ कार स्टार्ट फ्रॉम ए अँड बी अँड अदर फ्रॉम बी. इथून एक गाडी सुरू झाली, इथून एक गाडी सुरू झाली. कल्पना करा. इफ दे ट्रॅव्हल इन सेम डिस्टन्स दे विल मीट आफ्टर 7 hours. ते एकाच डायरेक्शननी गेले दोन्ही कार. थोडक्यात एक माजलगावून निघाली आणि गेवराई निघाली, सगळे औरंगाबादला भेटायला, असा अर्थ समजा आपण कल्पना करण्यासाठी. ते औरंगाबादला भेटले. सी पॉइंटला त्या दोन्ही कार एकमेकाला भेटले. आपण बघतो एखादे पाहुणे मागून येले, आपण पुढं, पण शेवट एका ठिकाणी आपण लग्न समारंभाला जात असतो तशा पद्धतीची. तर ते किती वेळाने भेटते एकमेकाला? टाइम दिलाय. A car start from A and other from B if they travel. Condition बघा, if they travel in same direction, एकाच दिशेने, they will meet after 7 hours. कंडिशन संपली. पण दुसरी कंडिशन सांगितली, ही पहिली कंडिशन एकाच डायरेक्शनने चालले, पण दुसरी कंडिशन मध्ये दुसऱ्या दिवशी ह्या दोन्ही कार यायच्यात, पण हे दोघं एक निघालेत माजलगावून आणि एक निघलेत गेवराईहून. ते शिरददेवीलाच भेटलेच, सी पॉइंटला आलेत, पण ते एकमेकाच्या दिशेने आलेत. लक्षात घ्या. गडी फाट्यावर भेटले, शिरददेवीला मध्ये कुठतरी भेटले असं आपण कल्पना करून घ्या. बीडला चालेत, मध्ये कुठतरी शिरददेवीला भेटले, वडवणीला भेटले, असा अर्थ काढा. एकाच दिशेने, विरुद्ध दिशेने गेलेत ते. इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर, एकमेकाच्या दिशेने, अँड दे मीट आफ्टर 1 hour, देन फाइंड देअर स्पीड. मग त्यांच्या कारची स्पीड विचारली. दोन्ही कंडिशन. फर्स्ट कंडिशन आहे, फिगर नाही काढली तरी चालते, काढली तरी हरकत नाही. लक्षात घ्या, अंतर 70 किलोमीटरचं, हिथून इतकं ते माहित नाही आपल्याला. ते सी पॉइंटला भेटले पुढचं. मग सपोज काय म्हणणार? स्पीड ऑफ अ कार स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए, from place A equal to x kilometer per hour, and speed of car start from place B equal to y hour. दोघांची स्पीड विचारली. करेक्ट. बट वी नो काय की आपल्याला एक माहित पाहिजे की आपल्याला सूत्र माहित आहे, डिस्टन्स इक्वल टू
किंवा इथं तुम्ही अजून लिहा डिस्टन्स किती दिलं इथं, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू 70 किलोमीटर पर आवर. ओके, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी 70 किलोमीटर अँड बट वी नो आपल्याला जसं मागच्या वेळेस एक फॉर्म्युला माहित पाहिजे होता, एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड माहित पाहिजे नॉलेजमध्ये, तसं अजून एक फॉर्म्युला माहित पाहिजे की डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. अंतर बरोबर वेग गुणवले वेळ. ओके, हे नॉलेज मध्ये नसेल तर मग पुढचं काही कळतच नाही. आणि मग आता तुम्हाला बाय फर्स्ट कंडिशन आता मला एक सांगा, फर्स्ट कंडिशन मध्ये ए पासून एक कार निघली, बी पासून निघाली, सी पॉइंटला गेली आणि मग ते 7 तासांनी भेटले. किती आवर्स? 7 आवर्स. हे इथून निघला, हा इथून निघाला, दोघं एकमेकाला 7 तासांनी भेटलेत. लक्षात घ्या. करेक्ट. 7 आवर्स. त्याला वेळ किती लागला? सी पॉइंटला जायला किती दोघाला? किती? बघा तेच आहे का, द डिस्टन्स बिटवीन कार स्टार्ट फ्रॉम ए अँड बी other B, if they travel same direction they will meet after 7 hours. ते एकमेकाला 7 तासाने भेटले. मग मला सांगा ए आणि बी मधलं अंतर किती आहे, फरक कितीचा असेल तर तो 70 किलोमीटरचा असेल. मान्य? कारण की ए पासून निघालेला जास्त अंतर जावं लागलं, कारण ते AB प्लस BC डिस्टन्स गेला. बी पासून निघालेला फक्त BC अंतर झालं, पण म्हणजेच ए हा बी पेक्षा 70 किलोमीटर अंतर जास्त. हे कॉमन अंतर झालं दोघाला, पण हे जास्त अंतर कोणासाठी? ए साठी. म्हणून डिफरन्स बिटवीन देअर डिस्टन्स इज 70 किलोमीटर. मग अंतरातील सूत्र, मग याचं अंतर किती याचं, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. याचं अंतर ए सी पोस्टर गेलं, डिस्टन्स ए सी काढायचं अंतर काय, स्पीड किती होती त्याची एक्स, आणि टाइम किती लागलाय 7x अंतर गेला. लक्षात घ्या. 7 किती टाइम लागला त्याला, 7 तास लागले जायला सी पोस्टर जायला, आणि एक्स त्यांचं अंतर किती होतं x 7x, आणि दुसऱ्याचं अंतर किती होतं की 7 तासच लागले दोघांना. लक्षात घ्या. दोघं भेटले किती तासानंतर? 7 तासानंतर भेटले. लक्षात घ्या. आणि मग त्याचं काय, त्याचं स्पीड किती y, हे अंतरच आहे. दोघांच्या अंतरातला फरक किती आहे? दोघांच्या अंतरातला फरक किती? 70 किलोमीटर. लक्षात घ्या. 7x पहिल्याचं अंतर कापलं, 7y दुसऱ्याने अंतर कापलं, आणि दोघांच्या अंतरातला फरक 70. म्हणून कंडिशन तयार काय झाली? 7x - 7y = 70 किलोमीटर. लक्षात घ्या. कळतंय का हे? कोणता फॉर्म्युला यूज केला? डिस्टन्स इक्वल टू स्पीड अपॉन टाइम. पहिल्यांदा काढतो डिस्टन्स किती आहे, पहिल्याचं डिस्टन्स आपण x मानलंय, की स्पीड किती मानली आपण x, आणि आपल्याला 7 वेळ दिलाय, 7 तास लागले. मग तरी पहिल्याचं डिस्टन्स किती कव्हर झालं? 7x. दुसऱ्याने डिस्टन्स किती कव्हर केलं? 7y. माहित नाही आपल्याला. करेक्ट. आणि मग दोघांच्या डिस्टन्स मध्ये फरक कितीचा आहे? 70. फरक आहे. लक्षात घ्या, कारण याला याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स कव्हर करावं लागलं जो ए पासून निघालाय, आणि मग याला रिड्यूस केलं तरी चालेल. 7 ने डिवाइड करा, सोपं होईल. म्हणून x - y = 10. याला 1 नाव द्या. हे 7x 7y कसं आलं? डिस्टन्स इक्वल टू बाय सेकंड कंडिशन अशीच आहे. आता जेव्हा दोन्ही एकमेकाच्या दिशेने निघाले तेव्हा ते एका तासातच एकमेकाला भेटले. 1 तासानंतर. करेक्ट. हे 8 ला दोन्ही निघाले असेल तर 9 वाजताच एकमेकाला भेटलेत. 1 तास आहे, म्हणजे वेळ किती? 1 आवर्स आहे, आणि स्पीड किती? x आहे. म्हणून डिस्टन्स किती कव्हर केलं? x. करेक्ट. आणि मग दोघात मिळून अंतर 70 कव्हर झाले. हा जर 50 किलोमीटर आला असेल तर हा 20 आला असेल. 50 आणि 20 70, म्हणजे दोघांची ऍडिशन करावं लागणार आता. इथे लक्षात घ्या. म्हणून 1x + 1y, एक टाइम काही लिहिला काय नाही, 1x + 1y = 70 किलोमीटर. 1 काय टाइम आहे, x काय त्याची स्पीड, हा काय टाइम आहे, ही काय ती स्पीड आहे. x + y = 70 किलोमीटर. याला 2 नाव द्या. आता कंडिशन्स इतक्या सिंपल आल्या, पण हे बेसिक कळणं खूप गरजेचं आहे. नीट लक्षात घ्या. हे नाही कळालं तर मग हे अवघड वाटतं, बोरिंग वाटायला लागतं, नकोसं वाटायला लागतं, पळ काढा वाटतो याच्यापासून. आणि मग मग आपल्याकडे एक शेवटचा उपाय, पळ काढल्यानंतर आपल्याकडे उपाय समजत नाही ऑनलाईन.
ऑफलाईनही समजत नव्हतं, कारण आपल्याला हे समजूनच घ्यायचे, कारण आपल्या बेसिक संकल्पना क्लिअर नसतात. ओके, दोन्ही कंडिशन कळाल्या. मी डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम वापरलं. पुन्हा सांगतो, पहिली कंडिशन मध्ये ए पासून निघाल्याची, तर त्याला किती वेळ लागला जायला सी पॉइंटला? 7 तास लागले. 7 तासानंतर 7 तास वेळ घेतला त्याने, आणि त्याची स्पीड होती x, म्हणून तरी किती अंतर कापलं? 7x. दुसऱ्याचा 7 तास, त्याची स्पीड y 7y. मग दोघं हे त्याच्यापेक्षा जास्त, दोघांच्या अंतरातला फरक किती माहित नाही, पण फरक किती असेल? 70 नक्की असेल. ए किती गेलाय माहित नाही, बी किती गेलाय माहित नाही, पण दोघांच्या डिस्टन्स मधला फरक किती? 70. दुसरी कंडिशन तशीच आहे की x प्लस वाय इक्वल टू 7, दोघं मिळून 70 किलोमीटर गेलेत. लक्षात घ्या. दुसऱ्या कंडिशन सोडवा आता. x मायनस वाय इक्वल टू 10, मला 1 नाव द्या, वाय वाय कटले, 2x इक्वल टू 80, x इक्वल टू 80/2, x इक्वल टू 40, put in 1, x minus y equal to 10, 40 minus y equal to 10, minus y equal to 10 minus 40, minus y equal to negative 30, minus minus plus y equal to 30. आणि मग तुम्हाला आन्सर लिहायला हरकत नाही. आणि मग आपण टॅली सुद्धा करून बघू शकतो की स्पीड ऑफ, देअरफॉर स्पीड ऑफ कार, आन्सर लिहा. देअरफॉर इथं लिहू का? सपोज कट करतो, देअरफॉर आन्सर लिहिलो मी इथं. ओके, देअरफॉर स्पीड ऑफ कार स्टार्ट फ्रॉम प्लेस ए इक्वल टू किती होती त्याची? 40 किलोमीटर पर आवर होती. आणि स्पीड ऑफ कार स्टार्ट फ्रॉम प्लेस बी ती होती 30 किलोमीटर. ओके, आता बघा त्याचे तर नाही फरक. मग ए पासून गेलेला किती अंतर गेला असेल? 7. बघा 728. बघा आता ही कंडिशन सॅटिस्फाय होती की नाही? 280 किलोमीटर गेला जो ए पासून गेला, आणि बी पासून गेलाय तो काय? 7y, म्हणजे 7 त्रिक 21, 210 किलोमीटर गेला. दोघातला फरक बघा किती आहे ना, अंतरातला फरक किती आहे ना? 70. आणि दोन्ही एकमेकाला टुवर्ड्स गेले असते, 280 वजा 210, त्यांच्यातला फरक किती आहे ना? 70 आहे ना. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे, पण लक्ष द्यायला इंटरेस्ट पाहिजे, आपल्याला कळणं गरजेचं आहे. ओके, लास्ट प्रॉब्लेम आहे. खरं तर तो कंप्लीट प्रॉब्लेम नाही, थोडासा वेगळा दिलाय तुम्हाला, वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तो कंप्लीट करू शकता. शेवटचा अर्धाच गणित आहे, एकच कंडिशन